नमस्कार, आज आपण जयमल्ला रेसिपी या चॅनेलच्या वतीने मेथी बटाट्याची भाजी करणार आहोत। बटाट्याची भाजी वेगळी करतो, मेथीची भाजी वेगळी करतो, परंतु ह्या दोन्ही भाज्या एकत्र करून खूप छान लागतात आणि त्या करायलाही खूप सोप्या आहेत आणि नेहमीच्या साहित्यामध्ये तयार होतात। मेथीची जुडी घेऊन ती निवडून व स्वच्छ धुवून घेतलेली आहे। ही मेथीची भाजी कशी निवडतात हे मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये दाखवलेले आहे आणि ह्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये ठेवते। एका मेथीच्या जुडीसाठी मी 3 मीडियम साइज बटाटे घेतलेले आहेत। बटाट्याची सालं न काढता मी चिरून ही पाण्यामध्ये ठेवलेली आहे, काळी पडू नये म्हणून। मेथीची भाजी अशी चिरून घेतलेली आहे। गॅस चालू करून कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे, तर त्याच्यामध्ये मी जिरं आहे ते घालते। जिरं चांगलं फुलल्यानंतर मी त्याच्यामध्ये मी 1 चमचा आलं, मिरची आणि लसूणाची पेस्ट टाकली आणि छानपैकी परतते। आता ह्याच्यामध्ये 1 मोठा कांदा बारीक चिरलेला आहे तो घालते आणि छानपैकी परतून घेते। कांदा छानपैकी परतून घेतलेला आहे, तर आता ह्याच्यामध्ये 3 मीडियम साइज टोमॅटो बारीक चिरून घेतलेले आहेत ते घालते। आता ह्याच्यामध्ये मी चवीपुरतं मीठ घालते, थोडीशी हळद घालते आणि थोडंसं लाल तिखट आहे ते घालते आणि 2 लाल तिखट मिरच्या घालते आणि हे सगळं व्यवस्थित मी परतून घेते। कांदा, टोमॅटो आणि आलं लसणाची पेस्ट व्यवस्थितरित्या परतून घेतल्यानंतर आता मी ह्यामध्ये पाण्यात जे चिरून बटाटे ठेवलेले होते ते घालते। मंद आचेवर बटाटे शिजण्यासाठी झाकण लावून ठेवून देते। झाकण उघडून बटाटे चांगले परतून घेते। तर आता ह्या स्टेजला ह्याच्यामध्ये मी चिरलेली मेथी आहे ती घालते। मेथी घालून व्यवस्थितरित्या परतून घेते। त्यामध्ये 1 चमचा धणे पावडर घालते आणि अर्धा चमचा गरम मसाला आहे तो घालते। आता मंद आचेवर झाकण ठेवून थोडा वेळ शिजत ठेवते। मेथीच्या तुलनेत बटाटा शिजायला वेळ लागतो, म्हणून अगोदर बटाटा वाफेवर शिजवून घेतला, मग आपण त्यात चिरलेली मेथी आहे ती घातली। व्यवस्थितरित्या शिजलेली आहे। आता बटाटे शिजले की नाही हे बघण्यासाठी आपण असं हे करूया। छानपैकी शिजलेली आहे। तर आता ह्या मेथीचा कडवटपणा भाजीतील कमी करण्यासाठी आपण ह्याच्यामध्ये शेंगदाणे भाजून त्याचा जो कूट केलेला आहे तो आपण ह्याच्यामध्ये घालूया। मेथी बटाट्याच्या भाजीमध्ये शेंगदाण्याचा कूट घातल्यामुळे मेथीचा कडवटपणा आहे तो कमी होतो आणि कडवटपणा लागत नाही आणि ही
मेथी आणि बटाट्याची उत्कृष्ट आणि स्वादिष्ट अशी भाजी तयार झालेली आहे. आपण ती फुलक्यांबरोबर, चपाती बरोबर, पराठ्यांबरोबरही खाऊ शकता. आपणही एकदा ही करून पहावी आणि माझ्या जय मल्हार रेसिपीज ह्या चॅनेलला लाईक करावं, शेअर करावं, सबस्क्राईब करावं आणि ही भाजी आपण करून कशी झाली ती कमेंट्स मध्ये कळवावं. धन्यवाद.